की रंगोली से ना तेरा ऐसी ऐसी बोली तेरे नैनों ने तेरी होली में तू बातों की रंगोली से ना खेलू ऐसे ना तेरा। राम जय शिवराय मित्रांनो, तर डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे रील क्रिएट करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आर्ट मोशन ओपन करून घ्यायचं आहे। ओपन करून घेतल्यानंतर प्रोजेक्ट्समध्ये यायचं आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये वापरले जाणारे बीटमार्क आणि शेकी प्रीसेट आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलं आहे, त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये। अलाइट मोशनमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे। ओपन करून घेतल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। तर व्हिडिओमध्ये वापरले जाणारे ग्रुप, त्यानंतर लेयर एक्स, PNG इथं तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत। फक्त तुमचा इथं इमेज रिप्लेस करून हा स्टेटस आहे तो इझिली क्रिएट करू शकता। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। मीडियामध्ये गेल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला मटेरियल दिसून येणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा एक तुमचा इमेज इथं ॲड करायचा आहे। आता हा इमेज मी तर डेमोसाठी यूज केला आहे, इथं तुम्ही स्वतःचा इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता। आता इमेज ॲड करून घेतल्यानंतर वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। म्हणजे काय होणार आहे, एकाच क्लिकमध्ये आपला इमेज लेअर आहे तो फुल स्क्रीन होऊन जाणार आहे। आणि त्यानंतर ब्लेंडिंग आणि ऑपेसिटी या ऑप्शनवर क्लिक करून याची जी ब्लेंडिंग ऑपेसिटी आहे ते आपल्याला 30 ते 35% करू शकता। आपण 30% ठेवलेले आहे। त्यानंतर 30% करून घेतल्यानंतर याची जी लेंथ आहे ती बघू शकता 14.19 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून इथं आपल्याला साईज आहे ती वाढवण्यासाठी अशा प्रकारे बघू शकता मूव अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन याची साईज वाढवून घ्यायची आहे। वाढवून घेतल्यानंतर हाच इमेज लेअर लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंडला घेऊन यायचा आहे। म्हणजेच आपल्याला हा इमेज आहे तो बॅकग्राऊंडला सेट करायचा आहे, म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर आता इमेज बॅकग्राऊंडला ॲड केल्यानंतर या प्रत्येक ग्रुप लेअरमध्ये तुमचा इमेज ॲड करण्यासाठी ग्रुप लेअर सिलेक्ट करून एडिट ग्रुपमध्ये यायचं आहे। स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि तुमचा इमेज ॲड करून तिथं आपल्याला काय करायचं त्याची लेंथ सगळ्यात पहिल्यांदा वाढवून घ्यायची आहे। वाढवून घेतल्यानंतर तो इमेज लेअर मधोमध घेऊन आपल्या ज्या शेपमध्ये प्रॉपर असा इमेज आहे तो सेट करायचा आहे। बघू शकता अशा प्रकारे प्रॉपर सेट केल्यानंतर इथून बॅक निघून यायचं आहे। बॅक निघाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे ओव्हरऑल लुक दिसून येईल। अशाच प्रकारे ग्रुप 2ला ही लेअर सिलेक्ट करून एडिट ग्रुपमध्ये यायचं आहे। स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून तुमचा इमेज ॲड करून तो वाढवून घ्यायचा आहे आणि मधोमध घेऊन या आपल्या शेपमध्ये याची जी साईज आहे ती अशा प्रकारे प्रॉपर आहे ती सेट करून घ्यायची। बघू शकता अशा प्रकारे सेट केल्यानंतर परत एकदा बॅक निघून बघू शकता 3rd नंबरला अशाच प्रकारे ग्रुप लेअरला क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये यायचं आहे आणि अशाच प्रकारे तुमचा इमेज ॲड करून इथं बघू शकता वाढवून घ्यायचं आहे। मधोमध घेतल्यानंतर ते शेपमध्ये प्रॉपर असा तुमचा इमेज सेट करून बॅक निघून यायचा आहे। बघू शकता अशा प्रकारे आपण 3ही इमेज लेअर तुम्हाला प्रॉपर अशा करून दाखवलेल्या आहेत आणि 4थाही इमेज लेअर अशाच प्रकारे ॲड करून घ्यायचे आहे। ॲड करून घेतल्यानंतर प्रॉपर असं तुम्हाला युनिक असं लुक या व्हिडिओमध्ये दिसून येणार आहे। बघू शकता ॲड करून घेतल्यानंतर हे 4ही इमेज लेअर ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर राहिलेले इमेज अशाच प्रकारे तुम्ही इथं प्रत्येक इमेज लेअरमध्ये इमेज ॲड करून घ्या। मी अशाच प्रकारे करून घेतोय, तुम्ही हे अशाच प्रकारे करून घ्या। तर आपण भेटूया या इमेज ॲड केल्यानंतर। तर बघू शकता आपण प्रॉपर प्रत्येक ग्रुप लेअरमध्ये इमेज ॲड केलेले आहे। त्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर अशा प्रकारे आपलं पहिलं ॲनिमेशन आहे ते इथं क्रिएट झालेलं आहे। आता सेकंड ॲनिमेशनसाठी आपल्याला 14.19 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मटेरियलमधील दिलेले बाकीचे इमेज आहेत ते एक प्रमाणे काय करायचे आपल्याला इथं ॲड करून घ्यायचे आहे। मी इमेज इथं हे डेमोसाठी यूज करतोय, तर तुम्ही स्वतःची इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो इझिली क्रिएट करू शकता ह्या स्टेप बाय स्टेप। तर बघू शकता इमेज लेअर ॲड करून घेतल्यानंतर प्रत्येक इमेज लेअर फुल स्क्रीन करण्यासाठी आपल्याला काय करायचं, इमेज लेअर सिलेक्ट करून वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करायचं। म्हणजे काय होणार आहे, एकाच क्लिकमध्ये आपला इमेज लेअर आहे तो फुल स्क्रीन होऊन जाणार आहे। बघू शकता अशा प्रकारे मी प्रॉपरली एकाच क्लिकमध्ये आपला इमेज लेअर आहे तो फुल स्क्रीन करून घेतोय। इमेज लेअर फुल स्क्रीन झाल्यानंतर इमेज लेअरच्या खाली तुम्हाला PNG लेअर दिसून येईल, तीच लेअर लॉंग प्रेस करून आपल्या इमेजवरती घेऊन यायचे। म्हणजे अशा प्रकारे प्रॉपर अशी तुम्हाला ती लेअर दिसून येणार आहे। त्यानंतर या इमेज लेअरला आपल्याला इथं इफेक्ट देण्यासाठी इथून बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे आणि हा जो एक इफेक्ट आहे तो इथून आपल्याला काय करायचा आहे, कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन
आपल्याला जो सेकंड लेअर आहे तिथपासून चालू होणाऱ्या प्रत्येक लेअरला, म्हणजे हा जो इमेज आहे त्या प्रत्येक इमेज लेअरला आपल्याला हाच इफेक्ट काय करायचा आहे, अप्लाय करून घ्यायचा आहे. याचं युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसून येणार आहे. बघू शकता अशा प्रकारे याचा लुक तुम्हाला दिसून येणार आहे. तर इफेक्ट ॲड झाल्यानंतर परत एकदा आपल्याला 14.19 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मी तुम्हाला फ्लावर व्हिडिओ दिलेला आहे तो अशा प्रकारे राहील. तो व्हिडिओ ॲड करून बघू शकता जिथपर्यंत त्याची लेंथ पुरते तिथपर्यंत ठेवायचा आहे आणि इथपासून काय करायचं, सिलेक्ट करून ब्लेंडिंगमध्ये जाऊन लाईटनमध्ये जाऊन स्क्रीन करायचं आहे आणि हाच व्हिडिओ परत एकदा कॉपी करून जिथं आपल्याला संपलेला आहे तिथंच पेस्ट करून घ्यायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे जिथं पेस्ट केल्यानंतर याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. एक्सपोर्टवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमचा व्हिडिओ आहे तो सेव्ह होऊन जाणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.